अच्छा, तुम्हीच माझी वाट बघत असणार की व्हिडिओ काय येत नाहीये. थोडीशी तब्येत खराब होती त्याच्यामुळे मी आठवडाभर ऑनलाईन नव्हतो. तर आपली जी टेस्ट झाली होती आपण त्याच्याबद्दल चर्चा करूच पहिली. हे टॉपर्स आहेत आपल्या टेस्टचे आणि ज्या पण मुलांना असं वाटतं की टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी या नंबरवर मेसेज करा. आपल्या आतापर्यंत 2 टेस्ट झालेल्या आहेत. ही बघा, ह्या टेस्ट सिरीज मध्ये थोडस वेगळं काय आहे की आपण जी टेस्ट सेट करणार आहे ह्याच्यातलं 90% एक्झामला येईल. ठीक आहे, मी जास्त काय ह्याच्यावर चर्चा करणार नाही. तर आपण बघूया आपल्या टेस्ट मधले काही टॉपर्स. टॉपर्स कोण होते आपण बघू. तर ह्याच्यामध्ये योगेश बाळासाहेब कोहली. ठीक आहे, ओके. कोहली, तिथला विराट कोहली आणि इकडचा विराट कोहली एकदम टॉपला आहे. ओके, योगेश कोहली छान मार्क 112 मार्क आहेत. आणि माहितीसाठी तुम्हाला सांगतो की ह्याचा मार्क खरंच जास्त आहेत. कारण मी मुद्दामून 2 ते 3 क्वेश्चन रॉंग टाकले होते. मला चेक करायचं होतं की अशी काही मुलं आहेत का की डबल एक्झाम सॉल्व्ह करून ते रॉंग क्वेश्चन राईट करतील का. आणि यातला असा एकही मुलगा निघाला नाही की त्यांनी काही फ्रॉड केलाय, काही फेक केलेलं आहे. कारण प्रॉपर या सगळ्या मुलांनी टेस्ट सॉल्व्ह केली आहे. आणि त्याच्यानंतर बघूया आपण तुषार, अक्षय, वैभव. पहिले चारही मुलं मुलं आहेत. ठीक आहे, आणि 110, 110, 110. वा, किती छान मार्क घेतात आपली मुलं. आणि त्याच्यानंतर एक कल्याणी नावाची मुलगी आली आहे. तिला 110 मार्क आहेत, चांगला स्कोर आहे. आणि त्याच्यानंतर ओके, डबल झालंय कल्याणीचं, हिला कट करू वापस. त्याच्यानंतर स्नेहा, मग दीपाली. म्हणजे पहिल्या 4 मुली आणि त्याच्यानंतर 3 मुली. ओके, म्हणजे खरंच हे एक प्रकारचे आपले टॉपर्स आहेत. ठीक आहे, पण तुम्हाला म्हणजे मी निगेटिव्ह बोलत नाहीये. ठीक आहे, हे सगळे मुलं ह्याच्यातली 90% एमपीएससी करणारी मुलं आहेत. म्हणजे ह्यांचा अभ्यास खूप आहे, मी मान्य करतो. पण ह्यांचा प्रॉब्लेम एक सांगतो. ह्यांचा फिटनेस असा आहे. ओके, अशा डेऱ्या वगैरे आलेल्या असतात ह्यांना बऱ्यापैकी. तर घाबरून जाऊ नका, 100 वाले बऱ्यापैकी फेल होतात. आता ह्यातले काही म्हटलेत मराठीचं व्याकरण समजून घ्या, काहींचा अर्थ काही असतो, नाहीतर सगळे स्वतःला ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू नका. काही काही फिट पण असतात आणि मुलींची पण बऱ्यापैकी तब्येत अशी झालेली असते की जीप काढून बाहेर असतात. त्यांनी त्यांच्या फिटनेसवर ध्यान दिलेलं नसतो, ते लायब्ररीत जातात आणि बऱ्यापैकी टाइमपास म्हणजे अभ्यासावरच घालवतात. अभ्यास त्यांच्यासाठी टाइमपास एक प्रकारे, कारण त्यांच्याशिवाय दुसरं काम नसतं. तर बऱ्यापैकी मागच्या लिस्ट मध्ये बघितलं होतं की 110 वाला मुलगा, तर 100 वाली मुलं जास्त सिलेक्ट नव्हते. जे इथून खाली आले बऱ्यापैकी त्यांचं सिलेक्शन झालं होतं. तर ही लिस्ट तुम्ही निग्लेक्ट करा की अरे ह्यांचं आपल्याशी काहीच कॉम्पिटिशन नाहीये. कारण ह्यांना जेव्हा तुम्ही रनिंगला पळवणार तेव्हा त्यांना 5 किलोमीटरला 50 मिनिटं सुद्धा कमी पडतील. काही काही स्वतःच्या मनावर घेऊ नका. कल्याणी, दीपाली, तुम्ही राग नका मानू, तुम्ही असे दिसत नाहीये. नाहीतर तुम्ही मला उगाच कमेंटमध्ये शिव्या घालचाल की मला असं म्हटलं. असं तुमच्यासाठी नाहीये. काही काही मराठी व्याकरण तुम्ही समजून घ्या. मी काही काही वापरले. आणि कोळी तुझा, सॉरी, वैभव कोहली, सॉरी योगेश कोहली, फिटनेस तुझा बऱ्यापैकी विराट कोहली सारखा असेल तर तुझं सिलेक्शन कोण थांबवू शकत नाही. तर बघूया आपण अजून पुढच्या लिस्टमध्ये काही करामती आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयाच. आणि ही आपली गावाकडच्या पट्ट्यांची बॉडी अशी असते. कारण कारण तुम्हाला सांगतो, हे जे 80 मुलं, 80 म्हणा, 82 म्हणा, हे बऱ्यापैकी 70 मारणारी मुलं आहेत. तर त्याच्यामुळं त्यांचा स्कोर सांगतो तुम्हाला, 80+80 मारणारे सुद्धा आहेत. तर 160 टोटल मध्ये सिलेक्शन होईल का बघा. जर तुमची जिल्हा निवड चांगली असली, तुमचं लक चांगलं असलं की ह्या मार्कात पण तुमचं सिलेक्शन होईल. होणारा तर तुम्हाला सांगतो 78 वाला पण होऊ शकतो. सिलेक्शनचं काहीच सांगू शकत नाही की कुणाचं सिलेक्शन होईल. कॅटेगरी झालं, तुमचं जिल्हा निवड झालं, कधी कधी 150 वर पण सिलेक्शन होईल. तर 110 मार्क मला ना बघू नका. आणि आपल्या गावाकडच्या पट्ट्यांना जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6 पॅक ऑलरेडीच काढून बसले. फक्त त्यांना इथं मेंदू नाहीये, थोडासा तो कमी आहे. तो आपल्याला मेंदू वाढवला तर तुम्हाला कॉम्पिटिशन साठी कोणच नाहीये. तर तुम्ही वाढवा. आपण बघूया करामध्ये अजून कोण कोण आहेत. ओके, तर मी बऱ्यापैकी ह्याच्यात एक मुलगा होता, त्याचं नाव विसरलो मी. हे बघा, ऋषी. ओके, नाही ठीक आहे. बऱ्यापैकी सगळ्यांनी चांगला पेपर सोडवलेला आहे. ह्याच्यामध्ये एक मुलगा होता, तो नॉन, आता हिने बघा सिद्धांत नॉट अटेम्प्टेड 4 केले. म्हणजे ह्यांनी 8 मार्क दाखवले नाहीत. का सोडवले नाहीत ते तुलाच माहिती. पण ठीक आहे. आणि
एक वैष्णवी पण होती, तिने 2 क्वेश्चन सोडले. हे बघ, तुक्का मारून बघ. तुक्का मारण्यापेक्षा ते क्वेश्चन निग्लेक्ट करायचे, कारण कसं असतं, जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होत नाही अशा गोष्टींची, की तुक्के मारायची पण प्रॅक्टिस झालीच पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही ते पण करा, कारण फॉरेस्टची भरतीमध्ये तुक्का पण इम्पॉर्टंट आहे. तुक्का कसा मारताय तुम्ही, क्वेश्चन कसे निग्लेक्ट करताय, हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर बघूया अजून की चांगले स्कोअर केलेत, 74-37 वा. आणि त्याच्यानंतर थोडे आपण ढकले, म्हणजे नाही का. आणि हा बघा, हा एक आपल्या इथं फितूर आहे, म्हणजे ह्याला आपण फितूर म्हणू शकतो. ह्याच्यातले हे 2 फितूर आहेत, हे आणि हे असे गेम चेंजर कोर आहेत दोघं. ही एकदम लपून आलेली आहेत. नॉट अटेम्प्टेड 13, आणि यांचा स्कोर बघा 13, म्हणजे एक प्रकारे समजा यांचा तुक्का जरी बसला चांगला, तरी ह्यांचे आपले 20 झाले आणि ह्याचे 92 झाले टोटल. आणि ह्याचे बघा 17-17तले 15 जरी नीट सोडवले, तर हा 102 वर जाईल. ही फितूर आहे, त्यांना दाखवायचं नाही. ही अशी असतात समाजात, लपून घोगडी घालून येतात आणि लिस्ट मध्ये नाव टाकतात. हे मित्राला दाखवायचे मला स्कोर किती कमी येतोय, पण ऍक्च्युअल मध्ये ते नसतं. अभ्यास करतात बरं का भावांनो. अशा प्रतीक आणि रवींद्र, लक्षात ठेवा, हे तुमचे 2 मित्र असले ना, ध्यानात ठेवा, ही डेंजर पोरं आहेत. ही अभ्यास कमी दाखवतील पण रात्रभर अभ्यास करतील. या 2 पोरांचं नाव लक्षात ठेवा. ज्याचा मित्र आहे हे अभ्यास करतात ते, तर तुम्हाला चहा प्यायला नेतील आणि अभ्यास करणार नाही. ह्या गोष्टी या दोघांपासून थोडं सावध राहावा, कारण ही डेंजर पोर आहेत. आणि गावाकडच्या मुलींचा पण फिटनेस चांगला आहे, फक्त त्यांचं फिटनेस चांगला आहे आणि इथं मेंदू थोडा कमी आहे, त्याच्यामुळे मुली सुद्धा बघा. अरे यार, हा तर करीनाचा 24 आहे, हिचं मी बोलू शकत नाही, खूपच कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे आहे मुलगी, हा ही बघा तेजश्री. हिचं जर हिचं बऱ्यापैकी ही गावाकडची मुलगी, तिचा फिटनेस पण असा असेल, तिने जरी समजा ग्राउंड जरी 80 मारलं, 152 मध्ये हिचं सिलेक्शन होऊन जाईल. कारण 102+40 घेतात पोरे, 140-142 वर खल्लास होतात. तर टेन्शन घेऊ नका की तुमचा स्कोर कमी आहे म्हणून. आणि अजून 2 करामती दाखवायचेच होते मला. ओके, आता तुम्हाला सांगतो, हा एक पोरगा आहे विनोद थिपाने म्हणून. कोण आहे रे तू भावा? तुला एकच प्रश्न सोडवायचा होता आणि त्यांनी पण सोडवला काय, भारतीय राष्ट्रीय, हा मला वाटते की काँग्रेस. येऊ, मराठी किती खराब झालंय माझं. ओके, काँग्रेसचा फॅन दिसतोय. त्यांनी एकच क्वेश्चन सोडवला आणि तो पण 60वा सोडवून सबमिट केला. मला असं वाटतंय की हा एक तर खूप हुशार आहे, नाहीतर खूपच ढ पण असू शकतो, पण हुशार पण आहे यार. त्यांनी एकच क्वेश्चन सोडून का सबमिट केला, मला लई मोठा प्रश्न पडला. मला रात्रभर झोप लागली नाही. ह्याने असं का केलं असेल? ह्याच्याकडे टाइम नव्हता का? का ह्याला असं वाटलं की यार ही टेस्ट आपल्यासाठी चिल्लर आहे? 50 रुपये मी कशाला दिले ह्याला, मला समजा. ह्याला एक तर एकच क्वेश्चन सोडवायचा होता, तर ह्याने याचे पैसे वेस्ट केले का? ह्याने सगळे क्वेश्चन पहिला एका वहीवर लिहिले आणि नंतर शेवटला मी दाखवलं की मी 2च मार्क काढू शकतो. ठीक आहे यार, कसे पोर आहेत. आणि आता तुम्हाला एक डिफरन्स सांगतो. एक करीना नावाची मुलगी आहे आणि एक वैभव नावाचा मुलगा आहे. दोघांची रँक 193 आणि 194 आहे. ठीक आहे. आणि शिला मार्क आहे 24. दोघांचे जरी मार्क ऍड केले तरी तुम्हाला सांगतो ही पोरं बेसिक पास होऊ शकत नाही. पण वैभव, मी तुला एकच सांगतो, जर या मुलीचा चेहरा हिला मॅच असेल, करीनाचा चेहरा असा असेल, तिच्या या मार्कला काहीच मॅटर करत नाही. तिला मी सुद्धा म्हणेन यार, विल यू मॅरी मी, पण तुला असं कोणच बोलणार नाही. तर हिच्या मार्क्सची बिलकुल कंपॅरिझन करू नका. हिच्याकडे चेहरा असेल, इनडायरेक्टली हे कुणावर स्वावलंबी नसतात बऱ्यापैकी. ठीक आहे, मी असं नाही म्हणते की सगळ्या काही काही, तर बऱ्यापैकी ह्यांच्याकडे ऑप्शन आहेत की हा पुढे जाऊन संसार चांगला करू शकतात, जेवण बनवायला येत असेल, सो ते तिकडे जाऊ शकतात. पण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे काय वैभव भाऊ. तर थोडासा अभ्यासावर ध्यान दे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या दिसण्यावर ध्यान देऊ शकता, थोडी केस वगैरे सिल्की केली तर इट्स ओके. आणि तुम्हाला वाटत असेल की हा मी अभ्यास करू शकते, तर थोडा स्कोअर वाढवा. मी तुमच्या दोघांचा पण मार्क बघणार आहे. का तुम्ही दोघं शेजार शेजार बसून पेपर देत होते, मला हे समजलं नाही अजूनपर्यंत, कारण एवढे अॅक्युरेसी लेवल आलेली आहे तुमची. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइमला दोघांना बघू, करीना पण कुठे आणि वैभव पण कुठे. ठीक आहे. तर बऱ्यापैकी बघा, आज आपण टेस्ट मध्ये तुम्हाला सांगतो क्लिअर, काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. त्याचं रिझन असं आहे की मी जे नेक्स्ट टॉपिक घेणार आहे त्याच्यामध्ये आपलं बऱ्यापैकी हे क्लिअरन्स होऊन जाईल. ठीक आहे, बघा, सगळ्यात पहिला प्रश्न काय होता की
बघा, एक पद गहाळ असलेली एक मालिका दिलेली आहे. दिलेल्या अचूक पर्याय निवडा. म्हणजे एक प्रकारे इथले 3 शोधायचे. ठीक आहे. तर बऱ्यापैकी बघा, यार हे डेव्हलपर कोण आहे? इथं PQRS पाहिजे. ठीक आहे. कुठलाही असं जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला असं लिहून घ्यायचं असतं आणि इथे नंबर पण टाकायचे. म्हणजे कुठलीही एक्झाम असली तुमची पहिली, तर पहिल्या सगळ्यात पहिली प्रोसेस असेल की असं लिहून घ्यायचं अगोदरच पेज वरती. ठीक आहे. तर आता बघू शकतो JNRV. ठीक आहे. आपले बघायचे की JNRV कुठे आहे. तर बघू शकतो आपण JN, ठीक आहे, R आणि V. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये 1 2 3 चा डिफरन्स आहे, म्हणजे +3 झाले, परत +3 झाले, परत +3 झाले. मग त्याच्यानंतर V च्या पुढची जी पण संख्या येईल ती +3 ने येईल. म्हणजे कुठली येणार? 1 2 3. म्हणजे इथं आपला पहिला सुरुवातीला झेड येणार. म्हणजे आता झेड बघू शकतो, आपली जी सुरुवातीला शब्द आहे तो झेड आला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या शब्दाकडे जाणार. त्याच्यानंतर बघू शकतो आपण की PAJDA एक्स आहे. मग आपले PGDX कुठे आहे ते चेक करायचं सगळ्यात सिंपल. तर बघू शकतो आपण आपला P इथे आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकतो P नंतर काय? J. ठीक आहे. तर आपला J कुठे आहे? महाग चाललाय. ठीक आहे. J नंतर कोण आहे? D आहे. तर आपण D इथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? X आहे. मग X कुठे आहे? इथे आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायचे. तर आपण बघू शकतो 1 2 3 4 -5 झाले. 1 2 3 4 5 परत -5 झाले. 1 2 3 4 5 -5 झाले. लक्षात ठेवा, हा चार्ट काढल्यावर तुम्हाला खूप सिंपल जातं. ए च्या मागची संख्या असती झेड आणि झेडच्या पुढची संख्या असती ए. आता -5 केले, 1 2 3 4 5 म्हणजे आपला इथं एक प्रकारे आर आला पाहिजे. 1 2 3 4 5 म्हणजे ही पण -5 केली तर आपला इथं काय येणार? झेड नंतर येणार आर. ठीक आहे. आता बऱ्यापैकी आपण 2 ऑप्शन काढले. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर बघा, झेड आर याच ऑप्शन मध्ये सुरुवातीचे 2 शब्द तर काढले आणि आता बाकीचे ऑप्शन बघायची गरज नाही, कारण जास्त टाइम वेस्ट करायची काही गरज नाही, कारण फर्स्ट ऑप्शन येतोय शेवटला ए इथंच आहे, पण इथं यस यायला नाही पाहिजे. तर तुमचं इनडायरेक्टली एक आन्सर एक्झॅक्ट निघलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की हा आता क्वेश्चन आहे. ऍक्च्युली हा मी आता शिकवलं नाही पाहिजे, कारण मी सिटिंग अरेंजमेंट येत्या 2 लेक्चर मध्ये घेणारच आहे. पण तरी सुद्धा आपण बऱ्यापैकी हे पण लेक्चर करून टाकू की हे नक्की काय, आपण त्या पद्धतीने बघू. ठीक आहे. ओके, मला क्लीन करायचे. तर बघा, आपलं सगळं मेन स्टेटमेंट काय लिहिलंय की B1 B2 B3 B5 ही 5 मुले आहेत. म्हणजे टोटल आपल्याकडे किती आहेत? 5 मुले आहेत. ओके. टेबलावर केंद्रावर तोंड करून बसली आहेत. ठीक आहे. म्हणजे एक वर्तुळाकार असं म्हणजे हे, ठीक आहे. आणि प्रत्येक जण अशी बसलेली एक प्रकारे 2 3 4 5 असं आतापर्यंत स्टेटमेंट आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यांची तोंड आहे सेंट्रल असणार, म्हणजे तोंड ह्याचं इकडं असणार, ह्याचं इकडं असणार, ह्याचं इकडं असणार आणि इकडं असणार. ठीक आहे. असं यांनी दिलंय. तर त्यांनी स्टेटमेंट मध्ये काय लिहिलंय? B5 च्या लगतच डावीकडे B2 बसला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण बघू शकतो, आपण लिहूया B5. ठीक आहे. याची बघा, तुम्हाला एक सांगतो, ही बाजू आहे, ही झाली, डावी झाली. ठीक आहे. तर त्यांनी काय लिहिलंय? B3 बसलाय. लिहिलं. सिंपल, काहीच नाही केलं. आपण जे स्टेटमेंट लिहिलंय तीच लिहिलं. आणि त्याच्यानंतर काय लिहिलंय? B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B3 बसला आहे. आता बघा, आपल्याला एक प्रकारे इथं लिहूया आपण. इथं आपण एक काम करू, B1 लिहू. ठीक आहे. B1 लिहिलाय सेम. आणि त्याच्या उजवीकडे ही त्याची उजवी बाजू होईल आणि ही त्याची डावी बाजू होईल. त्याने कितव्या स्थानी लिहिलंय? तिसऱ्या स्थानी. म्हणजे बघा, पहिली, दुसरी आणि तिसरी. ठीक आहे. पण ठीक आहे, B1 च्या उजवीकडे, सॉरी, ओके, हे नाही ना, दुसऱ्या स्थानी म्हणजे तो इथं बसलाय. काय, कोण बसलेला आहे? B1 च्या उजवीकडे स्थानी B3 बसला. ठीक आहे. तर आपल्या इथे येईल B3. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता
तुम्हाला थोडंसं समजलं नसेल. बघा B3 झाला आपला, B5 झाला, B1 झाला, B3 पण झाला. आता आपला राहिलाय कुठला? B4 राहिलाय. तो B4 इथे येईल. मी सिंपल तुमचे एक स्टेटमेंट दिलेत आणि ह्या वर्तुळाकार संख्या आणि सगळ्यांची तोंड इकडे झाली. बघा जे स्टेटमेंट आहे तेच प्रॉपर मी लिहिलंय, बाकी काही सुद्धा केलं नाही. फक्त मला उजवी आणि डावी बाजू शिकायची. म्हणजे मी एक प्रकारे स्वतःला इमॅजिन करेन, मी कुठल्या टेबलाकडे बघतोय, ही माझी उजवी, ही माझी डावी. मी B4 पाशी जरी बसलो, माझी उजवी कोणती येते आणि डावी कोणती येते ही बाजू मला प्रॉपर समजली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सरळ दिले B4 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसले आहे. तर बघा B4 आहे, ठीक आहे. B4 च्या, ठीक आहे, उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसला आहे. तर बघा B4 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी. तर ह्याची ही बाजू उजवी येईल, ही बाजू डावी येईल. तुम्हाला हे प्रॉपर समजलं पाहिजे त्याची उजवी आणि डावी बाजू कोणती आहे. ही त्याची उजवी येईल, ठीक आहे, आणि ही त्याची डावी येईल. तर त्याच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी, ही पहिलं स्थान, हे दुसरं स्थान आणि हे तिसरं स्थान. तर ह्याचा आन्सर येईल B5. बघा मी काहीच केलं नाही, प्रॉपर स्टेटमेंट लिहिलं. त्यांनी लिहिलं सरळ काय होतं की B5 च्या लगतच डावीकडे B2 बसला आहे. तर बघा मी ते लिहिलं, ठीक आहे. B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B3 बसलाय. फक्त ही जागा रिकामी होती. आपले 4 लोकांची तर जागा समजल्याच होत्या. मी B4 लिहिला आणि जे लिहिलंय मी प्रॉपर लिहिलंय. आणि ह्याचं टेन्शन घेऊ नका, समजलं नाही तरी आपण जेव्हा सिटिंग अरेंजमेंट हा प्रॉपर घेईन तेव्हा आपण प्रॉपर विथ डायग्राम सॉल्व्ह करूच ह्याला. चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. इथं काय लिहिलंय बघा, हा आपला टॉपिक झालाय. इथं जर चुकवला ना सगळ्यांना पोकळ बांबूचे फटके देईन मी, ठीक आहे. तर बघा सिंपल काय लिहिलंय, खाली दिलेल्या संख्येच्या मालिकेनुसार फळे उत्तर द्या, ठीक आहे. असे किती बी आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी एक व्यंजन येते आणि लगेच नंतर येतं. सिंपल यांनी काय लिहिलंय, बी, व्यंजन आणि व्यंजन. ज्यांना हा टॉपिक समजला नाही ना, माझा हा जाऊन प्रॉपर व्हिडिओ बघा, एकाचही चुकणार नाही. जे नवीन आले त्यांना काहीच समजणार नाही मी काय करतोय, ठीक आहे. व्यंजन बी व्यंजन, ठीक आहे. आता बघा व्यंजन म्हणजे काय असतं आणि व्यंजन, आणि तुम्हाला पहिली गोष्ट स्वर समजले पाहिजे. स्वर काय असतात, ए, ई, आय, ओ, यू. म्हणजे व्यंजन म्हणजे काय, व्यंजन म्हणजे ए, ई, आय, ओ, यू सोडून सगळे व्यंजन येतात. म्हणजे बी व्यंजन आला, सी व्यंजन आला, डी व्यंजन आला, ई नाही आला, ई स्वर आहे. हे तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे. त्याच्यानंतर बघूया आता आपल्याला प्रॉपर काय करायचे, जोड्यास तर बनवायचे, ठीक आहे. आता मेन इम्पॉर्टंट काय, मी सगळ्यात पहिलं टिक करणार काय, बी किती आहेत, कारण माझा मेन इम्पॉर्टंट बी आहे. तर मी सगळे बीला असं गोळा करणार वरतून. ओके ओके ओके, इथं बी आहे, इथं बी आहे. तर टोटल बी मला घावले. आता या बी च्या पुढे काय सांगितलंय की व्यंजन आणि व्यंजन. इथं तुम्ही बी बघितला तर इथं ई आहे आणि इथं ए, हा हे स्वर आहेत, हे कॅन्सल झाले. आता तुम्ही इथला बी बघितला, हा वाला, हा पण बघू शकता, हा पण कॅन्सल होईल कारण इथं स्वर आहे. पण हा बी बघू शकता तुम्ही, या बीच्या पुढे बी ए आणि डी ए, बघा हा चालणार, कारण बघा बी बी डी, कारण तुम्ही बीच्या पुढे बघू शकता हा पण व्यंजन आहे आणि हा पण व्यंजन आहे. आणि लय मुलांचं कुठं चुकतं, जेव्हा हा तुम्ही बी कट करताना ह्या बी ला विसरून जाता. तर डबल बी जरी असली तरी तुझी संख्या पकडून घेणं इम्पॉर्टंट आहे. इथं लय जण चुकले असतील माझा अंदाजे. ही आपली झाली पहिली जोडी, ठीक आहे. तर बघू शकतो हा बी आहे, तुम्ही ह्या बी ला जर बघितलं तर ही तुमची दुसरी जोडी बनेल. कारण बघा तुमची बनतीये डी बी बी, ही तुमची दुसरी जोडी बनेल, ठीक आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकता, ही सुद्धा तुमची जोडी बनणार तिसरी, कारण इथं बनतोय तुमचा बी बी वाय, तिसरी जोडी झाली. आता तुम्हाला 3 जोड्या तर सापडलेल्या आहेत. आता चौथी जोडी म्हणजे ही बनणार तुमची. तर तुमच्या टोटल किती जोड्या झाल्या पाहिजे, 4 जोड्या. कारण बघा पी बी सी, पी बी सी ही तुमची चौथी जोडी. तर ह्याचा आन्सर तुम्हाला हे यायला पाहिजे आणि ऑप्शन मध्ये नुसार बी राईट आहे. तुम्हाला हे जोड्यांचं समजलं असेल की बघा रिपीटेड पॅटर्न मध्ये चुकवू नका, ठीक आहे. आणि मेन म्हणजे हे तुमचं चुकलं नाही पाहिजे. आता बऱ्यापैकी त्याच्या खालचा एक टॉपिक घेऊ आपण. ऍक्च्युली हा मी शिकवला नाही पाहिजे कारण ह्याच्या नंतरचा लेक्चर हाच आहे, ठीक आहे.
तर तुम्हाला हा क्वेश्चन मी जर समजवताना समजला नसेल तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात बेसिक तुम्हाला सांगतो की लक्षात ठेवा की मी हे जे तुम्हाला शिकवेन, ठीक आहे, तुम्हाला जर समजलं नसेल तर बऱ्यापैकी मी तुम्हाला रिपीटेड शिकवेन. ओके, मला कलर घेऊन द्या चांगला. तर बघा, असं जेव्हा क्वेश्चन्स येतं, ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट बघायचं की हे जी आणि डी चे नाते काय. ठीक आहे, तुम्ही बघितलं जी आणि डी चे नाते काय, आणि तुमचं स्टेटमेंट बघायचं काय दिलंय. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्हाला किती संख्या आहेत, 1 2 3 4, म्हणजे 4 शब्द आहेत. तिथला 1 2 3 4. ठीक आहे, हे 4 समजले तुम्हाला. तर ह्या 4 असतील, ठीक आहे, 4 शब्द असतील. ठीक आहे, ह्याच्यातनं एक वजा करायचा आणि तेव्हा तुमच्या होणार 3 जोड्या. समजलं तुम्हाला? 3 जोड्या आता आपण लिहून घ्यायचे, 1 2 3. ठीक आहे, 3 जोड्या झाल्यानंतर जोड्या काय होणार, पहिली होणार बघा डी इज इक्वल टू ई. डी इज इक्वल टू ई असं लिहून घ्यायचं, कारण चुकतं लय वेळा. त्याच्यानंतर वरची जोड येणार ई इज इक्वल टू एफ. ई इज इक्वल टू एफ. ठीक आहे, त्याच्यानंतर ही येणार एफ हॅशटॅग जी. एफ हॅशटॅग जी. आता तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा, ई ला ई असा आलाच पाहिजे, एफ ला एफ आलाच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला स्टेटमेंट काय लिहिते ते वाचायचं. अवघा इज इक्वल टू चा मिनिंग काय आहे बघायचं. पी इज इक्वल टू जी. तुम्हाला फक्त इज इक्वल टू शी मतलब ठेवायचा, यांच्याशी काही मतलब नाही, ते एवढे इम्पॉर्टंट नाहीये. तर तुम्ही सांगू शकतो बघा, पी ही क्यू ची आई आहे, म्हणजे ही ह्याची आहे. फक्त काय करायचं इथं, डी ही ई ची आई आहे, ही लिहून घ्यायचं. डी ही ई ची आई. ठीक आहे, त्याच्यानंतरचं स्टेटमेंट बघायचं, परत काय लिहिलंय, इज इक्वल टू चालू. ठीक आहे, ओके. सो ओके, इथं माझं बघा लिहिताना अशा सिली मिस्टेक जेव्हा होतात तेव्हा तुमचं रॉंग क्वेश्चन होऊ शकतं. इथं मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, बघा आता मी सिली मिस्टेक केली आणि ती सिली मिस्टेक मध्ये माझा अख्खा क्वेश्चनचा आन्सर चुकला असतं. तर मल्टिप्लायचं मिनिंग काय आहे, पी ही क्यू ची बहीण आहे. तर मग माझं काय ना, ई ही एफ ची बहीण आहे. ई ही एफ ची बहीण आहे. ओके, त्याच्यानंतर हॅशटॅगचं मिनिंग काय आहे, एफ हा क्यू चा मुलगा आहे, म्हणजे पी हा क्यू चा मुलगा आहे. तर मी काय ना, एफ हा जी चा मुलगा. हे बघा, असं स्टेटमेंट जेव्हा तुम्ही बनवणार ना, तुमची अॅक्युरेसी लेवल वाढते. तुम्ही जर डायरेक्ट सॉल्व्ह करायला जावा, पण जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये प्रॉपर एक चांगलं म्हणजे शिकू शकत असाल, तेव्हाच तुम्ही ह्याच्यामध्ये जावा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे हे प्रॉपर समजेल. ठीक आहे, आता असे स्टेटमेंट जेव्हा बनलं, आपल्याला फक्त आणि फक्त आता काय करायचे, ह्याचं प्रॉपर सॉल्व्ह करायचे. आता बघा, प्रॉपर सॉल्व्ह करताना बघा, आता सगळ्यात केलेले, डी ही ई ची आहे. ठीक आहे, डी ही ई ची आय आहे. तर बघा, हे मी तुम्हाला सगळं शिकवेनच काय कसं करायचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर बघा, डी ही कुणाची आहे, ई आहे, म्हणजे डी ही ई ची आई आहे. तर बघा, समजा डी ही ई ची आई काय असते, एक लेडीज असते, म्हणजे ती फिमेल असते. तर वरती काही पण करून तुम्ही फिमेल टाकायचं, म्हणजे एफ. एफ म्हणजे फिमेल, एम म्हणजे मेल, फिमेल म्हणजे बाई, मेल म्हणजे माणूस. ठीक आहे, आता डी ही ई ची आई आहे. आता ई काय आहे, मुलगा आहे का मुलगी, आपल्याला अजून काय प्रॉपर माहित नाही, कारण तो मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण असू शकतो, त्याच्यामुळे आपण हे लिहिणार नाही. पण इथं बघा, ई ही एफ ची बहीण आहे. ई ही एफ ची बहीण आहे. ठीक आहे, बघा, ही एफ झाली, ई ही एफ ची बहीण आहे, म्हणजे ह्या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे. पण ह्याच्यामध्ये बघा, ई ही बहीण आहे, म्हणजे ही पण मुलगी झाणार. पण बघा, बहीण हा भावाची पण असू शकते आणि बहिणीची पण असू शकते, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इथं मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण असू शकते. अजून हे प्रॉपर नाहीये. जेव्हा काहीच नसेल तेव्हा काहीच लिहायचं नाही वर. ठीक आहे, एफ हा जीचा मुलगा आहे. ठीक आहे, एफ हा जीचा मुलगा. बघा, एफ हा कुणाचा तरी मुलगा आहे, म्हणजे तो वर जाणार, म्हणजे हे यांचं रिलेशन आहे आणि जीचा मुलगा आहे. ह्यांनी असं स्टेटमेंट लिहिलंय. आता एफ हा जीचा मुलगा आहे, मुलगा म्हणजे काय झाला, हा मेल झाला. जर मुलगी म्हटला तर फिमेल झाली असती. आता एक प्रकारे बघू शकतो,
तुम्ही हे दोघं बहीण भाऊ झाले आणि हे त्यांचे वडील झाले. इनडायरेक्टली ह्यांचं तुम्ही जर रिलेशन बघितलं, हे कोण आहेत? ह्या मुलांचे म्हणजे हे वडील आहेत आणि हे त्याचे आई आहे. ठीक आहे. आणि सरळ बघितले मुलगी आहे म्हटल्यावर ही मुलगी हे दोघं एक प्रकारे ह्यांचे भाऊ बहीण झाले, ही यांची मुलं भावंड झाली. तुम्ही प्रॉपर बघू शकता. आता जी चे डी चे नाते काय? जी आणि डी आपले जर आई वडील असतील त्या दोघांचं नातं काय? नवरा बायको आहेत. सिंपल आहे. पण यांनी काय विचारले? जी चे डी शी नाते काय? ठीक आहे. जी चे डी शी नाते काय? म्हणजे डी चं नातं जी सोबत काय? डी चं नातं जी सोबत. मग हे जी चं नातं काय यांच्यासोबत आहे? ते येणार पत्नी. जर हेच प्रश्न असं विचारला असतं, ठीक आहे, डी चे जी से नाते असं विचारलं असतं, तेव्हा पत्नी नसतं आलं. ठीक आहे. तेव्हा पत्नी नसतं आलं, तेव्हा पती आला असतं. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. जी चे डी शी नाते काय? ओके. ह्याच्यामध्ये थोडंसं अजून एक कन्फ्युजन मला पण वाढला, कारण पत्नी थोडस ओके. जी चे डी शी नाते काय? जी चे डी शी नाते काय? याचा आन्सर पती पण येऊ शकतं आणि ऑप्शन मध्ये तर यांनी सी दिले. ओके. आपण याच्यावर चर्चा करूयाच आणि बऱ्यापैकी तुम्ही सांगा की याचं पती येईन का पत्नी येईन या स्टेटमेंट नुसार. कमेंट करू शकता तुम्ही. मला याचा आन्सर एक्झॅक्ट कळलंय की काय यायला पाहिजे, पती यायला पाहिजे, पत्नी यायला पाहिजे. पण बऱ्यापैकी आपल्याला यांचं रिलेशन तर समजलं, रिलेशन काढायचं समजलं. आता तुम्ही मला ह्याचं कमेंट करून सांगणार की, कारण मी ह्याचा पुढचा लेक्चर व्हिडिओ घेणार आहे, त्याच्यामुळे हा तुमचा डाऊट क्लिअर होईल की याचं पती येईन का पत्नी. पण तुम्ही ह्याच्यात दोघांपैकी कमेंट करा की याचा आन्सर काय यायला पाहिजे, पती यायला पाहिजे की पत्नी यायला पाहिजे. आणि बऱ्यापैकी मुलांचं या स्टेटमेंटमुळे सगळं आन्सर चुकतं. आता तुम्हाला ह्याचा प्रॉपर अभ्यास करायचा आहे की ह्याचा आन्सर काय आलं पाहिजे. चला आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ आता. आता हे बघू शकता तुम्ही, नंबर सिरीज आहे. नंबर सिरीजचा आपण काही शिकवलेलं नाहीये, तरी पण आपण बऱ्यापैकी ह्याचं सॉल्व्ह करून घेऊ. आता ह्यांनी काय लिहिलंय? दिलेल्या मला एक पद चुकीचे आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यातलं एक पद चुकीचं आहे. दिल्या पर्यायावर चुकीचं पद निवडा. ठीक आहे. सिंपल तुम्हाला सांगतो. 27 अधिक 0 केलंय तेव्हा 27 आले. त्याच्यानंतर अधिक 1 केलं तेव्हा 28 आलं. 28 अधिक 2 केलं तेव्हा 30 आलं. 30 अधिक 3 केलं तर इथं 33 यायला पाहिजे होतं. ठीक आहे. 33 अधिक 4 केलं तेव्हा 37 यायला पाहिजे होतं आणि 37 अधिक 5 केलं तेव्हा 42 यायला पाहिजे होतं. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला सांगतो, 27 प्लस 0, ठीक आहे, 27 प्लस 0 27, ठीक आहे. परत 27 प्लस 1 28, ठीक आहे. 28 प्लस 2 30, 30 प्लस 3 33, 33 प्लस 4 37 आणि 37 प्लस 5 42. तेव्हा तुमचं हे स्टेटमेंट चुकलंय, कारण ह्यांनी इथं 34 दिलं, हे द्यायला नव्हतं पाहिजे त्यांनी. तर बऱ्यापैकी हे तुम्हाला जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत तुम्हाला क्लिअरन्स होणार नाही. पण त्याच्यामुळे चुकीचं पण हे 34 येत आहे. ओके. आता तुम्हाला एक सांगतो की हा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, हा क्वेश्चन रॉंग आहे. ठीक आहे, रॉंग आहे. ह्याचा आन्सर येईना झालंय. ठीक आहे. आणि ह्याचे +2 मार्क्स सगळ्यांनी करून घ्या. अशा तुम्हाला एक्झाम्स येत राहतात, कारण हे पूर्ण स्टेटमेंट सॉल्व्ह केलं तर त्याचं मूल्य 16 येत नाहीये. ठीक आहे. तर बऱ्यापैकी लय जणांचे कमेंट्स होते, लय जणांनी हा क्वेश्चन चुकवला असेल तर टेन्शन घेऊ नका. तरी पण तुम्हाला मी ह्याचं थोडक्यात एक सांगतो की बऱ्यापैकी जर असा क्वेश्चन आलाच, ठीक आहे, आणि ह्याचा आपण घेऊयाच, तरी तुम्हाला समजा हा क्वेश्चन आला एक प्रकारे, ठीक आहे, सोडवता तर आला पाहिजे. लक्षात ठेवायचं, अशी कोणती दोन चिन्हे अंकांची, दोन चिन्हे आणि 2 अंकांची अदलाबदल केल्यास, ठीक आहे, दिलेल्या समीकरणाचे मूल्य 16 होईल. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, समजा हे पहिलं स्टेटमेंट दिले, ठीक आहे, 7 आणि 5. ठीक आहे. लक्षात ठेवायचं की तुमचं 5च्या जागी 7 जाणार आहे. ठीक आहे. आणि चिन्हांमध्ये ह्या दोघांमध्ये चेंजेस होणार ह्याच्यामध्ये, जे आणि करून बघायला लागेल तुम्हाला. म्हणजे एक प्रकारे बघा, हे स्टेटमेंट लिहिताना असं लिहायला लागेल, 7, ठीक आहे, गुणुले 4. इथं चिन्ह बदललंय आपलं, इथं तुमचं डिवाइड मध्ये येईल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुमचं 2 आहे असं येणार. ठीक आहे.
मग तुमचं 3 पण चेंज, त्याच्यानंतर तुमचं बघा 3 मध्ये काय चेंज नाही झाला, 3 आहे असं येणार. आणि ह्याचं तुमचं अधिक सोबत कन्वर्ट झालेलं आहे आणि 7 आणि 5 मध्ये कन्वर्ट झालंय. म्हणजे तुमचं एक प्रकारे बघा हे असं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करून घ्यायला लागेल. आणि तुमच्यात चेंजेस काय काय झाले, 7 आणि 5 चेंज झालं होतं ते आपण केलं. आणि चिन्हांमध्ये बघू शकता तुम्ही, इथं अधिक आलं आणि अधिकचं आपण कुठे केलं, एक मिनिट, डिवाइड 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 4+2 इथं डिवाइड यायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा याच्यात चेंजेस केले. आणि हे तुम्ही जेव्हा चेंजेस करणार प्रॉपर आणि ह्याचं सिम्प्लिफिकेशन करणार तेव्हा तिथं 16 यायला पाहिजे. पण ह्या ऑप्शन मध्ये कुठं 16 येत नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्ही हा टॉपिक सोडून द्या. आणि आपण सिम्प्लिफिकेशनचं अजून शिकवलेलं नाही बऱ्यापैकी. तर आपण बघूया पुढचे अजून. ओके. आता हा क्वेश्चन आहे, सिंपल आहे, सोपा आहे. ठीक आहे, आपण त्याला सॉल्व्ह करू. अनिता ही अनिलची मुलगी आहे. ठीक आहे, सिंपल काय लिहिलंय, अनिता ही अनिलची मुलगी आहे. अनिता ही अनिलची मुलगी आहे. ठीक आहे, अनिल लिहिलं. ठीक आहे, मी बघा एक्स वाय मध्ये बिलीव्ह नाही करत, मी माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. सो मला जसं वाटतं तसं सॉल्व्ह करतो, मी कुठल्या ट्रिकवर जात नाही. अनिता ही अनिलची मुलगी आहे. ठीक आहे, अनिता ही अनिलची मुलगी म्हटल्यावर तिचा कधी सुद्धा ऍरो खाली ना, आणि अनिता. ठीक आहे, मी सरळ नाव लिहितो, मी एक्स वाय मुलगा मुलगी नाही. ठीक आहे, आणि अनिल हा कोण आहे, मेल आहे, फिमेल आहे. आता सगळेजण म्हणत असतील की सर अनिल तर मेल असतो, अनिता पण फिमेल असती. पण कधी कधी फसवण्यासाठी आपल्याला फसवे प्रश्न टाकतात, त्याच्यामुळे जेंडर लिहून टाकणं गरजेचं आहे. कधी कधी लय रेअर केस मध्ये मुलीच्या नावावर मुलगा टाकतात, त्याच्यामुळे मी माझ्या सेफ्टीसाठी मेल फिमेल लिहितो. ठीक आहे, अनिल हा विवेकचा भाऊ आहे. बघा, अनिल हा विवेकचा भाऊ आहे. अनिल हा एक प्रकारे विवेक, हे कोण झाले, दोघं भाऊ, रक्तात. लक्षात ठेव, हे भाऊ आहेत. जर नवरा बायको असते तर असं केलं असतं, जर इथं मुलगी येऊन नवरा बायको लिहिलं असतं तर असं बहीण भावंडाच्या नात्याला तर एकमेकांची जोडी दाखवायची. विवेक हे दिनेशचे वडील आहेत. विवेक हे दिनेशचे वडील आहेत. म्हणजे बघा, दिनेश, ठीक आहे, हा याचे वडील झाले. ठीक आहे, अनिताची दिनेशचे नाते काय. ठीक आहे, आता या दोघांचं नातं काय, बघा हा एक प्रकारे अनिल झालं आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी. बघा, आपले एक लक्षात ठेवा, तुम्ही इथं आहे असं समजा, इथं तुम्ही ह्या जागे मुलगी आहे आणि तुमच्या वडिलांचे भाऊ कोण लागतात, काका, बरोबर ना. आणि काकांचा मुलगा कोण लागतो, तुमचा चुलत भाऊ. ठीक आहे, म्हणजे चुलत भाऊ. ठीक आहे, तुम्हाला सिंपल तुमचे रिलेशन ह्याच्यात टाकायचे, म्हणजे चुलत भावंड. ठीक आहे, ऍक्च्युली चुलत भाऊ पण म्हणायला काय हरकत नव्हतं, कझन ब्रदर वगैरे येतात ह्याला शब्द. ठीक आहे, सिंपल आहे, काय अवघड नाहीये. आता हा क्वेश्चन मी इथं सॉल्व्ह करणार नाही, कारण मला सिम्प्लिफिकेशन तुम्हाला प्रॉपर शिकवायची. ठीक आहे, तर ह्याचं कसं आहे माहिती आहे का, मी जर हे तुम्हाला आता शिकवलं तर ह्याला लय मोठं पेज भरेल. ठीक आहे, तर मी तुम्हाला बिलकुल शिकवणार नाही. पण तरी पण जर तुम्हाला वाटत असेल की ह्याचं सॉल्व्ह कसं करायचं, हो का, हे कसं आहे, ह्याचे मला तुम्हाला शिकवायचे आहेत काय, बॉडमस रूल शिकवायचे. ठीक आहे, तर बॉडमस रूल शिकवल्याशिवाय मी तुम्हाला हे सांगणार नाही, कारण हे जर आता सांगितलं की तुम्ही ह्याला घाबरचाल आणि मला तुमच्यात भीतीही निर्माण नाही करायची. जर मी आताच तुम्हाला ही जर भीती निर्माण केली तर त्यांनी काय होईल, तुम्हाला डोक्याच्या वरून जाईन, हा टॉपिक हार्ड जाईल, त्याच्यामुळे मी शिकवणार नाही. पण तरी पण बघा, ह्याचं कसं करायचं, 1126 होतं, चे ला गुणिले येतो 7/15 येतं, अधिक 1008. ठीक आहे, 313 गुणिले 3/13. ठीक आहे, अधिक 1. ठीक आहे, आणि ज्यांना माहिती असेल लक्षात ठेवा काय करायचं असतं, ह्यांचा गुणा ह्यांना या पहिल्या समला सॉल्व्ह करा, या समला सॉल्व्ह करा. इथं अधिक आहे, इकडे जेव्हा जाणार त्या सगळ्या निगेटिव्ह मध्ये जाणार, म्हणजे चिन्ह बदलताना चुकू नका. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा प्रॉपर सॉल्व्ह करणार तेव्हा तुमचा आन्सर हे येईल. तुम्हाला चिन्ह बदलणं, हे बदलणं, गुणाकार का करायचा, भाग, हे तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे मी हा टॉपिक आता तरी घेणार नाही तुमच्या सेफ्टीसाठी, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला. आणि ज्यांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे त्यांना माहितीचे हा थोडा टफ लेवल क्वेश्चन आहे. आणि तुमचा हा क्वेश्चन रॉंग झाला असेल, नवीन मुलांनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण ह्याचे रूल तुम्हाला पाठ नाही आहेत. मी जरी नवीन असतो तर माझ्याकडून सुद्धा हा सॉल्व्ह झाला नसता. घाबरू नका, सोपा आहे हा क्वेश्चन, आपण याला लवकरच आणू याला. ठीक आहे, तर बघा आता कसं झालंय,
मला एक सेकंड लेक्चर पण शूट करायचे, ह्याच्यात मी बऱ्यापैकी स्किप्स करेन, कारण सिटिंग अरेंजमेंट माझा एक पुढचा म्हणजे एक प्रकारे 2 लेक्चर नंतर, ठीक आहे, हा क्वेश्चन हाही असा मी सॉल्व्ह करून देणार जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होईल. हा क्वेश्चन खूप लेंदी आहे आणि हा जरी तुमचा प्रश्न चुकला असेल तुम्ही घाबरू नका, हा थोडासा टफ लेवलचा क्वेश्चन आहे आणि फॉरेस्ट मध्ये बऱ्यापैकी असे क्वेश्चन्स येत नाहीत. आले तर आपण तयारच राहू, पण येत नाही असं क्वेश्चन्स. ठीक आहे, थोडा म्हणू शकतो आपण तलाठी लेवलचा प्रश्न हा. ठीक आहे, तर घाबरून जाऊ नका. तर आता बघूया आपण. बघा बॉर्डमोस्ट रूल तर मी हे पण नव्हतं घ्यायला पाहिजे, पण तुम्हाला हा सोपा आहे, हा सुटला पाहिजे आतापर्यंत. बघा हा क्वेश्चन आहे, ह्यांनी काय लिहिलंय की दिलेल्या 2 अंकांची अदलाबदल केल्यास दिलेलं मूल्य काय आहे. ठीक आहे, सिंपल बघा, 2 आणि 3 चा बदल झाला पाहिजे. तर बघा मी 9 आहे, कारण 2 आणि 3 चा बदल झाला म्हणजे खाली काय येणार, 3 येणार. ठीक आहे, मग काय येणार, गुणुले 5 येणार. ठीक आहे, मग अधिक येणार. मग 3च्या जागी 2 बदल झालाय म्हणजे माझे 2 इथं आला पाहिजे. ठीक आहे, परत अधिक झाला. ठीक आहे, मग परत 5 गुणुले 4. आता तुम्हाला एक सांगतो, बॉर्डमोस्ट रूल म्हणजे एक प्रकारे छोट्या पद्धतीत सांगतो तुम्हाला. पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं असतं, मग परत त्याच्या ब्रॅकेटच्या आतलं सॉल्व्ह करायचं, मग भागाकार, मग गुणाकार, अधिक आणि वजाबाकी तुम्ही एक साथ करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ह्याचा बॉर्डमोस्ट रूल म्हणतात. तर बऱ्यापैकी बघू शकतो आपला गुणाकार सगळ्यात पहिला करून घेणे. आणि लक्षात ठेवा 5च्या खाली काहीच नसतं तेव्हा इथं एक असतो. ठीक आहे, तुमच्या डोक्यात पाहिजे. 5च्या खाली म्हणजे एक असतो. ऍक्च्युअल मध्ये ह्याच्या पण खाली एकच असतात. ठीक आहे, ते तुम्ही घाबरून जाऊ नका, ते तुम्हाला कळणार नाही. मग आपला बघू शकतो 9 3 गुणुले 5 अधिक 2 अधिक 5 गुणुले 4. मी पहिलं गुणाकार सॉल्व्ह केला, खाली 20 आला. हा पण पहिला गुणाकार सॉल्व्ह केला, 45 आला, डिवाइड बाय 3. ठीक आहे, अधिक अधिक 2. ठीक आहे, आणि अधिक. ठीक आहे, तर बघू शकता की आता सध्याचं स्टेटमेंट तर आपलं हे चाललेलं आहे की बघा मी काय केलं, 9 5 45 केलं आणि 2 हाय असे लिहिले, 5 20 केले. ठीक आहे, आणि तुम्ही ह्याला सॉल्व्ह करा. 3 1 3, 3 5 15. ठीक आहे, 15 प्लस 2 प्लस 20. ठीक आहे, 15 प्लस 1 झाले 22 आणि या दोघांचे टोटल करा तुम्ही, 37 तुमचा आन्सर येईल. ठीक आहे, तुम्हाला हा बॉर्डमॉस रूल समजला नसेल तर तुम्हाला हे पण क्वेश्चन अवघड जाईल. खूप सोपं आहे, प्रॉपर बॉर्डमॉस रूल घ्या आणि ह्याचे तुम्हाला सांगतो लय प्रॅक्टिस पाहिजे. जेव्हा तुम्ही ना कॅल्क्युलेशनची ह्याची प्रॅक्टिस करणार ना प्रॉपर, कारण मला पण काय व्हायचं माहितीये का, मी पहिलंच हे कसं करायचं, ह्याला ना तुम्हाला सांगतो एक प्रकारे बेसिक अल्गोरिदम रूल शिकवायला लागतील. आणि त्यासाठी थोडा मोठा व्हिडिओ होईल. जर तुम्हाला वाटत असेल की बेसिक अल्गोरिदम शिकायचे मला, की बाबा मला खरंच हे सुद्धा येणं झालंय, तुम्ही प्रॉपर जर मला सांगतो या व्हिडिओला जर मला 100 कमेंट आल्या ना, मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन शिकवणार लहान पोरांमध्ये. पण तुमचे मला रिस्पॉन्स नाही तेवढा की बाबा मला गरज आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी येते म्हणून मी हे शिकवतोय. जर तुम्हाला येत नसलं, मी पक्का 100% तुम्हाला हे सुद्धा घेईन. कारण मला माहिती आहे बेसिक मध्ये हे सुद्धा येत नाही मुलांना. पण आपल्या मला असं वाटतं की फॉरेस्टचे मार्क बघून असं वाटतं की त्यांना हे सुद्धा टॉपिक येत असेल. त्याच्यानंतर बघूया आपण. हा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. हा क्वेश्चन मध्ये मी सुद्धा पहिल्यांदाच क्वेश्चन बघितला. मी अजूनपर्यंत हा क्वेश्चन सॉल्व्ह केला नव्हता कधी. ठीक आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी मी ह्याच्यावर थोडं रिसर्च करतोय, कारण मी टेस्ट सिरीज अचानक सॉल्व्ह करायचं मला ह्याच्याबद्दल थोडं नॉलेज नाहीये. पण बऱ्यापैकी मी थोडं युट्यूबला पर्सनली मला जर येत नसेल, मी लेक्चरला बघितलंय काय असतं. 100 वर्ष में कितने विषम दिन असते, मग त्यांनी बऱ्यापैकी त्याला डिवाइड बाय 4 करून त्यातले लीप वगैरे सम काढून केले. पण एवढं मला कळलं की 1700 वर्षात 5 असतात. ठीक आहे, आणि ह्याच्यावर थोडी चर्चा चालूच आहे. आणि पहिल्या 100 म्हणजे पहिल्या 1600 वर्षात शून्य असतात, असं पण त्यांचं म्हणणं आहे. मग ह्याचं प्रॉपर आपल्याला एक उरलेली 100 वर्षात 5 दिवस असतात. तर बऱ्यापैकी मी पण ह्याचा रिसर्च करतोय आणि जर तुमच्याकडे खरंच याची काही माहिती असेल, म्हणजे हा क्वेश्चन तर मी तुम्हाला सांगतो इनडायरेक्टली फॉरेस्टला तर येणारच नाही. 1001% फॉरेस्ट गार्डमध्ये येणार नाही, 100% येणार नाही हा क्वेश्चन. तर तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका, हा क्वेश्चन येणारच नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. आणि आला तर आपण त्यासाठी तयार राहू, पण मला नाही वाटत की हा क्वेश्चन येईल. तरी 1700 वर्षात तुम्ही थोडं पाठ करू शकता काही सम, जेणेकरून तुम्हाला जर वाटत असेल की हे क्वेश्चन मला सॉल्व्हच करायचं नाही तेव्हा, आणि ह्याचा मे बी मी पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये प्रॉपर याचा अभ्यास करून ह्याचा व्हिडिओ बनवेनच. आता तुम्हाला सांगतो, बघा ह्याला तुम्हाला एक सांगतो एक प्रकारे, हा क्वेश्चन आलाय आपल्याला
72 जणांच्या एका वर्गात नेहमीचा क्रमांक आहे तर तिचा शेवटून क्रमांक कितवा आहे. ह्याला जर समजा एखादा पोरगा आहे त्याकडे लई टाइम आहे ना, काहीच येत नाही ना, सरळ काय करायचं माहितीये का, एका वर्गात 72 आहेत ना, 1 2 3 4 5 असं करून 72 पर्यंत लिहा, सरळ लिहा. आणि सुरुवातीपासून 27वा क्रमांक कुठेतरी इथं 27 येईल, बरोबर, मग त्याला असं टिक करा. आणि शेवटून त्याचं कॅल्क्युलेशन करा 1 2 3 4 5 6 7 असं करून करत जावा, तेव्हा तुमचा आन्सर 46 आहे. ठीक आहे. हे तर झालं ज्याला म्हणजे असं समजा की तो एकदम रॅन्डम आहे, तेव्हा तो मी म्हणजे मला एकदा झालं होतं, मी विसरलो की मला टाइम खूप होता, तेव्हा मी असं ट्राय केलं होतं, तेव्हा माझा आन्सर निघलं, मी मागून मोजायला चालू केलं. ठीक आहे. असं सगळ्यात सोपं केलं होतं. पण त्याच्यानंतर जर तुम्ही ह्याचा प्रॉपर अभ्यास केला, ठीक आहे, ह्याचा एक फॉर्म्युला आहे आणि आपण हे अजून शिकवलेलं नाही टॉपिक. तर ह्याचं बघा सांगतो तुम्हाला, की जेवढी पण आपली जी क्लासमध्ये संख्या असते ती घ्यायची असते. ठीक आहे. 72. ठीक आहे. मी इथंच लिहितो, जेवढी पण संख्या ती लिहायची 72. ठीक आहे. वजा वजा काय करायची 27. ठीक आहे. आणि अधिक 1. हा एक काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही मागून जेव्हा मोजता एक हा नंबर आहे ना कुठला तरी रिपीटेड होतो, रिपीटेड काउंट होतो, म्हणजे तो निग्लेक्ट होतो एक प्रकारे. जो 27 नंबर आहे तो एक प्रकारे काय होतो, निग्लेक्ट होतो, त्याच्यामुळे हा +1 करायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही हे असं प्रॉपर हे सॉल्व्ह करता तेव्हा तुमचा आन्सर 46. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे तुमचा आन्सर प्रॉपर 46 येईल. तर बऱ्यापैकी ह्याचा म्हणजे एक प्रकारे की तुमचं जी पण एकूण क्लासमध्ये काही संख्या असेल, ठीक आहे, आणि जी शेवटची संख्या असेल अधिक 1 करणे, ह्याचा आपण व्हिडिओ बनवूच. पण तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवायचं जेवढी पण संख्या आहे ती ह्या जी संख्या दिली त्यातनं वजा करा आणि अधिक करा, बाकी काहीच करू नका सध्या, एवढं लक्षात ठेवा. आणि बऱ्यापैकी आपले हे पण क्वेश्चन सॉल्व्ह झाले. तर ठीक आहे. आता हा क्वेश्चन जर चुकला ना, मी लय मारेन एकेकाला. ठीक आहे. हा क्वेश्चन आपला खूप सोपा क्वेश्चन होता. आणि हा क्वेश्चन जर तुम्ही रॉंग केला असेल तर खरंच तुम्हाला मी फटके दिले पाहिजे. तरी पण बघा, ज्यांनी हा समजला नसेल ह्याचा दिवस कसा काढायचा, तर तुम्हाला मी सांगतो, लक्षात ठेवा. मी ज्यांनी पण माझं लेक्चर केलं असेल त्यांना माहिती की आपले काय करायचे, 5 बॉक्स बनवायचे. ठीक आहे. 1 2 3 4 लिहिले 5 बॉक्स. त्याच्यानंतर लिहितो माय 4. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझी काय आहे, 15 ऑगस्ट 2042. ठीक आहे. तर मी 15 लिहिणार. ठीक आहे. मंथ कोणता आहे माझा, ऑगस्ट आहे. ठीक आहे. ज्यांना पण माहित नसेल त्यांना समजून जाईल मी काय करतोय. 12चा वर्ग 144, मग त्याच्यानंतर 0.25, मग 0.36, मग 0.46. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. बरोबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. तर माझा मंथ झाला 3. इयरचा माझा नंबर येईल 6. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ बघावा लागेल. आणि कोणता आहे, 42 आहे. तर 42 जेव्हा 4 आणि 42 ने डिवाइड करणार तेव्हा पूर्ण भाग जातील 10. आणि तुम्हाला ह्यांची काय करायची, एक प्रॉपर बेरीज करायची. आणि जेव्हा तुम्ही यांची बेरीज करणार प्रॉपर, ठीक आहे, मला तर माहितीच ऑलरेडी, एक 76 बेरीज येईल तुमची. ह्या सगळ्यांची बेरीज जेव्हा 76 करणार तुम्ही, त्याला डिवाइड बाय 7 करायचं. 7 10 70, उरले किती, 6. जेव्हा असा चार्ट असेल, ठीक आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, तर हा तुमचा शुक्रवार 6चा डिजिट कोड येईल. हे तुमचा आन्सर येईल शुक्रवार. ज्यांना पण समजलं नाही काहीच आहे, काय केलंय, त्यांनी सगळ्यात भारी माझ्या युट्यूब चॅनलचा कॅलेंडर टॉपिक बघा, हा तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. त्याच्यानंतरचा आपण पुढचा टॉपिक घेऊया. हा झालेला आहे पाण्यातलं प्रतिबिंब. आता प्रतिबिंबचा आन्सर तुम्हाला सांगतो, ह्याचा आन्सर येईल बी. आणि ह्याच्यासाठी पण तुम्हाला माझा तो लेक्चर बघावा लागेल प्रॉपर. ह्याची साईड उलटी होती, ह्याला मी पूर्ण एक्सप्लेनेशन करू शकत नाही, कारण हे आपण जर दोन्ही ऑलरेडीच घेतलेले आहेत आणि तुम्ही ते व्हिडिओ बघितले नाही तर ती तुमची चूक आहे आणि ते तुम्हाला जाऊन बघावं लागेल. ओके. ठीक आहे. याच्यातनं एक घाळ आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यांनी पण माझं एडिटिंग केलं ना, माझ्यावर डोकं हल्लंय आणि ये इथं यस पाहिजे यार, यांनी चुकीचं केलंय. बघू शकतो आपण आता काय दिलंय, LQVA. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे लय सोपं असतं, ह्याला काही करायचं नाही. बघा माझा कुठे यल इथे. ठीक आहे.
क्यू इथे, व्ही, ठीक आहे, त्याच्यानंतर ए. ए कुठे आहे माझा? ए. मला डिफरन्स बघायचं किती आहे? 1 2 3 4 5व्या नंबरला आला. 1 2 3 4 5व्या नंबरला आला. 1 2 3 4 5व्या नंबरला आला. ठीक आहे. 1 2 3 4 5 एफ यायला पाहिजे माझा. माझा सुरुवातीला एफ येणार. म्हणजे माझा एक तर ए मध्ये आन्सर असेल नाही तर बी मध्ये आन्सर, कारण एफ कुठं सुरुवातीला नाहीये. त्याच्यानंतर बघू शकतो आपण एन नंतर एस झालंय. ठीक आहे. मग माझा एन कुठे? एन 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 इथे. ठीक आहे. एन नंतर काय माझा? एस आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय माझा? एक्स आहे. एक्स कुठे आहे माझा? इथं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा काय? सी आहे. सी कुठे आहे माझा? इथं आहे. ठीक. बऱ्यापैकी माझा डिफरन्स बघायचे कितीचा आहे माझा बघा. 1 2 3 4 5. ठीक आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे. 1 2 3 4 माझं हेच आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. एफ नंतर माझा यायला पाहिजे एच. एफ आणि एच कुठे? इथे आहे. माझं बी आन्सर माझं राईट आहे. बऱ्यापैकी मी रिझनिंगचं तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. रिझनिंगचं आता तुम्हाला समजलं असेल. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आता बघा, अरे यार खूपच मला असं वाटलं की थोडस मी तुम्हाला सगळे क्वेश्चन दिसत नसतील माझ्या अंदाजे, त्यासाठी सॉरी. मला असं वाटलं की दिसून जाईल आणि मला आता पर्सनल लेवल वाटते की तुम्हाला क्वेश्चन दिसायचे नाही. टेन्शन घेऊ नका. बऱ्यापैकी आपण मी वाचूनच दाखवेन. बघा, जोडीने येणारा शब्द. ठीक आहे. जोडीने येणारे शब्द ओळखा. तर बघा, तुमची नवरा बायकोची भांडण तंटा होते, सगळ्यांना माहितीये. सिंपल होतं. भांडण तंटा. भांडण कुंडी कधीच येत नाही. भांडी कुंडी येतात, पण भांडण कुंडी, तंटा घंटा संबंध नाही. तक्रार तंटा संबंध नाही. भांडण तंटा कुठल्याच्या घरात होत नाही यार. जर हे तुम्ही चुकवलं तर मी तुम्हाला मारलं पाहिजे. भांडण तंटा हा शब्द खूप सोपा होता यार, चुकवलं नव्हतं काय. बळी तो कानपिळी. ठीक आहे. ठीक आहे. अगं, बळी तो कानपिळी म्हणजे एक प्रकारे कसं असतं माहिती का? बळी तो कानपिळी. असं नाही की त्याचा बळ आला की तो कान पिळतोय, असं नाहीये. म्हणजे बघा, मी जर एक टीचर आहे, वर्गातला एक शिक्षक असतो, तो काय करतो? तुम्हाला दमदाटी करतो. कान पिळणे एक प्रकारे नाही का, जागेवर गार करणे. म्हणजे ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरावर अंमल गाजवतो. म्हणजे आज एक टीचर आहे, तो तुमच्यावर अंमल का गाजवतोय? त्याच्याकडे काय आहे? बळी तो कान पिळी. सराला बघितलं की कान पिळायचा संबंधच आला पाहिजे. माझं कान तेव्हाच पिळा, कारण माझ्याकडे सामर्थ्य, मी तुमचं कान पिळू शकतो. मस्करी केली नाही तर बाहेर जाऊन खरंच कान पिळायचं माझं. बाकीचं काही नाहीये. लक्षात ठेवा, बळी तो कान पिळी, ज्याच्या अर्थ सामर्थ्य आहे, तो इतरावर अंमल गाजवतो. ठीक आहे. म्हणी आहे. बघा, जोडीने येणारा शब्द झालं, म्हणी झाले, तुम्हाला पाठ करायला लागणार आहे. ह्यात मी काही शिकवू शकत नाही. आता सगळ्यात डेंजर प्रश्न होता की अचूक शब्द कोणता. आणि तुम्हाला एक सांगतो की आता प्रॉब्लेम सांगतो की मी जे आन्सर होतं राईट, बरोबर, की मी असं राईट दिलं होतं, पोलीस, बरोबर. ठीक आहे. पोलीस मी असं राईट दिलं होतं, कारण एका टीसीएस पॅटर्न मध्ये हा क्वेश्चन राईट दाखवला होता. ठीक आहे. ह्याची एक थेअरी आहे. जेव्हा एक शब्द आहे, मी विसरलो तो, जर तो शब्द वापरला की जे त्या भाषेतून जर पोलीस शब्द कसा लिहिला तर तुम्हाला असं लिहावं लागेल. पण नॉर्मली पोलीस तुमचा असंच लिहावं लागेल, पोलीस. म्हणजे तुम्हाला मी एक प्रकारे सांगतो आता, जास्त तुमचा टाइम न घालवता, तुमचं पोलीस हा असाच लिहिण्यात येणार. संपला विषय. पोलीसचा डाऊट क्लिअर. तुमचं हेच राईट असेल. आणि ज्यांना पण मार्क नाही भेटले त्यांना +2 मार्क भेटेल. आणि बऱ्यापैकी ज्या पण मुलांनी हा क्वेश्चन बदलून जर बी केला असता, मी समजला असतं, त्या मुलांनी प्रत्येकाने कॉपी केली आहे, पण एकाही मुलांनी नाही केलं. सगळी मुलं ठाम होती की मला पोलीस हाच बरोबर आहे माझा. आणि मला खरंच छान वाटलं की मुलांनी आपला ऑप्शन चेंज केला नाही, सी वरच ठाम राहिले. तर इनडायरेक्टली पोलीस आपल्याला असंच लिहायचे, बाकी कसंच नका लिहू. पोलीसचा तुमचा सगळा डाऊट क्लिअर, हाच राईट राहील. जर चुकून बाय मिस्टेक त्या भाषेपासून कोणत्या प्रकारे लिहिला जातो, तेव्हा मग पोलीसमध्ये थोडी गडबड होऊ शकते. त्याच्यावर पण तुम्ही तयार राहा. हे बघा, वाक्याचा प्रकार हे मी तुम्हाला शिकवणार आहे जेव्हा मला टाइम भेटेल तेव्हा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व, जेव्हा व हा शब्द येतो तेव्हा संयुक्त वाक्य बनतो. म्हणजे एक प्रकारे दोन वाक्यांना ते जोडतो, त्यालाच एक प्रकारे संयुक्त वाक्य म्हणतात. व आणि आहेत खूप प्रकार आहे, त्याला आपल्याला प्रॉपर करावं लागेल स्टडी, त्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही. समानार्थी शब्द.
स्पृहा. ठीक आहे, स्पृहा म्हणजे काय असते, इच्छा. आता जसं की स्पृहा, माझी स्पृहा झाली मला केक खायची. कस तरी इच्छा अजीब वाटते ना जरा स्पृहा, कारण हा पण शब्द कधी आपल्या रिडिंग मध्येच नाही ना, म्हणजे आपण कधी वापरलाच नाही. पण आजपासून तुम्ही कसं म्हणणार, मम्मीला कसं म्हणायचं, मम्मी माझी स्पृहा झाली चहा प्यायची. ठीक आहे, तर मम्मीने कशी म्हणेल, माझी पण स्पृहा झाली तुला फटके द्यायची, म्हणजे माझी पण इच्छा झाली तुला मार द्यायची. स्पृहा हा तुमचा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. स्पृहा म्हणजे काय, जेव्हा तुमची इच्छा होईल, माझी इच्छा झाली, माझी स्पृहा झाली अभ्यास न करण्याची, माझी स्पृहा झाली लेक्चर न घेण्याची. तर स्पृहा म्हणजे काय, इच्छा. अपरिहार्य त्याचा परिहार्य. ठीक आहे, आणि बऱ्यापैकी एवढं सोपं बघून पण मुलांनी चुकवलं. कधी कधी असं वाटलं असेल की असं कसं काय येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला रिडिंग पाहिजे, म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे. हे बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे, त्यात वाचा, तुमचा हा प्रश्न चुकलाच नसता. ठीक आहे, तर खूप सोपं होतं. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या काळाचा काळ ओळखा. बघा, आपल्याला तुम्हाला सांगतो सिंपल काय, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. ठीक आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. आला म्हणजे काय, ती गोष्ट घडलीये, म्हणजे एक प्रकारे त्याच्या दंड आता मारलेला आहे. मारायचं पण नाही आणि सध्या पण मारलं, त्यांनी आधीच मारलाय. जेव्हा पण गोष्ट थोडीशी भूतकाळात असेल तेव्हा काय ना, सिंपल साधा भूतकाळ आहे. ठीक आहे, जर असं आला असतं न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात असे, असे शब्द येतो तेव्हा रीती असतो. परत दंड मारून झाला, परत दंड मारण्यात येत आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही मला जर वाटत असेल की तुम्हाला काळ हा प्रश्न चुकत असेल, मी प्रॉपर तुम्हाला काळ शिकवू शकतो. तुम्ही फक्त मला आज कमेंट करा की मला काळचा व्हिडिओ पाहिजे, मी येत्या 4 दिवसात तुमची काळ हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर करेन. तुमची मला इच्छा दिसत नाहीये की तुम्हाला मराठी व्याकरण शिकायचे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवलाय. जर तुम्हाला वाटत असेल की काळचा पण व्हिडिओ बनवायचा, तर तुम्ही कमेंट करा की हा सर मला काळबद्दल पण व्हिडिओ पाहिजेत, तर मी काळ तुम्हाला प्रॉपर शिकवू शकतो. आणि जेणेकरून तुम्हाला सगळे कळणे, रीती परत पूर्ण अपूर्ण प्रॉपर समजेल, मी असं शिकवेन. ठीक आहे, तर परत बघूया आपण, मुले फुटबॉल खेळतात यातील करता ओळखा. ठीक आहे, बघा आता तुम्हाला सांगतो, मुले हा करताय. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि कर्ता, कर्म, क्रियापद, हे तुम्हाला जोपर्यंत शब्दाच्या जाती असतो, एक टॉपिक शब्दाच्या जाती आहेत, जोपर्यंत तुम्ही त्या शब्दाच्या जाती करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही. ठीक आहे, आणि ह्याच्याबद्दल पण मला एक लेक्चर यायची खरंच इच्छा आहे, पण मला ह्याच्यावर प्रॉपर पीपीटी बनवायला थोडासा प्रॉब्लेम येतोय. पण जर तुम्हाला माझं एकदा तुमचं सांगतो की प्रॉपर रिझनिंग मी जेव्हा शिकवलं, माझ्या अजून 5 ते 6 लेक्चर मध्ये रिझनिंग टॉपिक क्लिअर होऊन जाईल. बऱ्यापैकी मी तुमचं क्लिअरन्स करेन, त्याच्यानंतर फक्त आपल्याला प्रॅक्टिस सेट घ्यायचे. मग मराठी व्याकरणचं मी काय करणार, मला वाटलं की बाबा हा रिझनिंग वर चांगला रिस्पॉन्स होता आणि तुम्हाला वाटत की हा सर मी मराठी पण कव्हर करून घ्यावं, तर मराठीवर पण कर्ता झालं, कर्म झालं, परत शब्दाची जाती झालं, सगळं अलंकार झालं, सगळं सगळं टॉपिक आपण मराठीचे पण असेच रिझनिंग सारखे लेक्चर घेऊन कव्हर करू. खालील दिलेल्या शब्दातून शुद्ध पर्याय निवडा. ठीक आहे, हा आता ज्यांनी कवयित्री. ठीक आहे, आता तुम्हाला एक सांगतो, हा जो शब्द आहे ना, शुद्ध शब्द कवयित्रीचा, इतका वेळा रिपीट झाला, इतका वेळा रिपीट झाला, ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला त्याला हा चुकला नव्हता पाहिजे. बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकात पण हा शब्द होता. ज्याला चुकवला त्यांनी एक प्रकारे अभ्यास केलेला नाहीये. तर कवयित्री असाच लिहिलं, लय पोरांनी कवयित्री, मी सांगतो तुम्हाला, लय म्हणजे लय पोरांचं बऱ्यापैकी होगा, हे आला असेल आणि हे आला असेल, या दोन्हीमध्येच टीका मारल्या असेल आणि बऱ्यापैकी तिथं चुकवला असेल. ज्यांचा प्रॉपर अभ्यास नाहीये त्यांनी हे चुकवले, कारण तुम्ही लिहिण्यात लय दिवस झाला मराठी लिहिलं नाही आणि खूप दिवस झालं हे केलं नाही. ठीक आहे, पंचस्मिन दिग्दू समास. ठीक आहे, तुम्हाला हा डोक्याच्या वरून जाईल, कारण ह्याचा खूप मोठे टॉपिक्स आहेत, आपण लवकरात घेऊ, पण ह्याचा द्वित्व समास येतोय. क्रियापद ओळखा. अवघा अवघा, हा झाला कर्ता, हा झाला कर्म आणि हा झाला क्रियापद. ठीक आहे, मग ठीक आहे, वेट वेट, हा क्वेश्चन नाही आहे ना आपला, काय खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. ओके, क्रियापदचा प्रकार विचारलाय. ठीक आहे, बहीण भावाला खेळवते. ठीक आहे, तर जेव्हा पण एखादी म्हणजे सांगतो तुम्हाला, एखादी गोष्ट एकाकडे करवते त्याला एक प्रयोजक क्रियापद असे म्हटले जाते. ह्याचे पण थोडे टॉपिक्स आहेत, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद,
असे म्हणजे त्याच्यावर क्रियापदाचे एक थोडेसे टॉपिक्स जेव्हा तुम्ही ह्याला प्रॉपर करणार क्रियापदला पण तेव्हा तुमचा क्लिअर होईल. पण ह्याला प्रयोजक क्रियापद होईल. क्रियापद म्हणजे काय खेळवते, नाही का, बाळ म्हणजे एखादी स्वतःकडून पण घटना घडते त्याला पण एक प्रकार पडतो. तुम्हाला हे समजणार नाही, ह्याचा पण तुम्हाला प्रॉपर शब्दाच्या जातीमधनं शिकावं लागेल. आणि जर तुम्हाला समजत नसेल तर खूप सारे युट्यूबवर व्हिडिओ आहेत, ठीक आहे. मीच नाही, त्यांचे पण व्हिडिओ बघून तुम्ही हे सगळं करू शकता. ओके. ध असते आसपास या कविता संघाचं, ठीक आहे. कल्पना दुधाळ, ठीक आहे, कल्पना दुधाळ यांनी हा घेतलाय. आणि लक्षात ठेवा बघे, ठीक आहे, आणि अरुण कोलटकर ह्या दोघांचे, ठीक आहे, 1 आणि 2. तुमचं काम आहे की ह्यांनी कोणते कोणते कविता संग्रह लिहिलेत एक लिस्ट बना. आणि आशा बगे इम्पॉर्टंट आहे, कारण खूप वेळा आशा बगेबद्दल कविता संग्रहाबद्दल विचारले. फक्त ते तुम्ही ती लिस्ट बनवा आणि पाठ करा. ह्या दोघांचं इम्पॉर्टंट पण आहे तेवढं, ठीक आहे. क्वेश्चन रिपीट आहे. ज्यांना म्हणजे ओके, डबल क्वेश्चन झाला, काही विषय नाही. प्रयोग ओळखा. प्रवीण गाणे गातो हा झाला कर्तरी प्रयोग, ठीक आहे. बघा, कर्तरी असतो, कर्मणी असतो, भावे असतो. जसं कर्तरी म्हणजे कसं करायचं तुम्हाला सांगतो बघा. जसं की प्रवीण आहे, ठीक आहे, प्रवीणच्या जागी मी समजा मुलीचं नाव घेतलं, गीता गाणे गाते. जेव्हा हा शेवटचा हा टॉपिक चेंज होतो, जेव्हा कर्ता चेंज केल्यावर क्रियापद चेंज होते, तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. समजलं नाही, मला माहिती तुम्हाला समजलं नाही, म्हणून म्हटलं ना, जोपर्यंत याचं टॉपिक शिकवणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. जेव्हा कर्म असतं, कर्म जेव्हा आपण बदलतो, जेव्हा चेंज होत नाही होत, असे लई सारे प्रकार आहेत. मी तुम्हाला आता समजावलेलं तुमच्या डोक्याच्या वरून जाईल, ठीक आहे. तर त्याच्यावर पण आपल्याला लेक्चर घेतल्याशिवाय समजणार नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पण करता कधी पण चेंज करून तुमचं क्रियापद चेंज होतं, तेव्हा तो कर्तरी प्रयोग होतो. चोरवर मोर होणे. आता चोरवर मोर होणे याचा अर्थ असा समजू नका की मोराच्या वरती कोण अंगावर बसले, असा काही विचार करू नका. कारण आपले गणेशजीचे भाऊ कोण आहेत माहिती आहेत ना, आपले श्री गणेश, त्यांचे भाऊ कार्तिकेय मोरवर बसतात. तर चोरवर मोर होणे म्हणून कार्तिकेय वगैरे म्हणू नका, असं काही नाहीये. चोरवर मोर होणे म्हणजे मात करणे, वरचढ होणे. म्हणजे लक्षात ठेवू शकता, एखाद्या चोराला मारलं वगैरे, आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की त्याच्यापेक्षा तो वरचढ आहे, वरचढ माणूस आहे, चोर वरचा मोर माणूस आहे. हे तुम्हाला पाठ करावे लागतील, ठीक आहे. आणि बघा, तुम्हाला लक्षात ठेवा की केंद्र होण्याचा काही संबंधच नव्हता. चोरवर मोर होणे, हा, ह्याच्यात तुम्ही कन्फ्युज झाला असता. स्वाधीन करणे, ए आणि बी मध्ये कन्फ्युजन होते. पण तुमचे बऱ्यापैकी हे 2 ऑप्शन हातानेच कट व्हायला पाहिजे होते, कारण तुम्हाला ऑप्शन कटिंग ऑप्शन आला पाहिजे. आता तुम्ही जर तुम्हाला समजा येतच नसतं, तर मी काय केलं असतं, ए आणि बी मध्ये सरळ तुक्का मारला असता. आता बघूया सर्वनाम ओळखा, ठीक आहे. सर्वनाम म्हणजे काय असतं, ठीक आहे, लक्षात पाहिजे तुम्हाला की तो म्हणजे बघा, वैभव माझा मित्र आहे, बरोबर. वैभव काय आहे, नाम आहे. आणि तो फार गुणी आहे, तो कुणासाठी वापरलाय, वैभवसाठी वापरलाय. जेव्हा नामाबद्दल, ठीक आहे, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनाम टोटल 9 आहेत. मी झालं, तू झालं, तो झालं, ते झालं, असे 9 प्रकार आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, आम्ही झालं. तर नामाबद्दल जो पण शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. तो, मी, तू, ते, असे सगळे ते सर्वनाम मध्ये येतात. तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला शब्दाच्या जाती शिकाव्या लागतील. चला आता आपण पुढे बघूया. आता मी तुम्हाला सांगतो, मी जीकेचं बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो टॉपिक का स्किप करतोय. गोष्ट समजली की जीके 15 क्वेश्चन करण्यापेक्षा जे क्वेश्चन एक्झामला येऊ शकतील आणि मला जे इम्पॉर्टंट वाटतील, कारण मला टेक्निकल सिलेबस कव्हर करायचा तुमचा. म्हणजे टेक्निकल सिलेबस म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे तरी फिक्स जमलंच पाहिजे. बघा, लक्षात ठेवा, कुठनं आले, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येने जमाती राहतात. हा क्वेश्चन कुठल्या ह्याच्यातला माहिती आहे का तुम्हाला? सिंपल सांगतो, 2011 जनगणना. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, 2011 जनगणना येणार. आणि 2023 25 वन अहवाल. तुम्ही हे 2 टॉपिक तर भरभरून अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही फॉरेस्ट साठी तयारी करत असेल तर. हे 2 टॉपिक, 2011 जनगणना आणि वन अहवाल. तर काय सांगितलं, याचा आन्सर इन ओडिसा. अनुसूचित जमाती आयोगानुसार भारतातील
सर्वाधिक संख्येने जमाती राहतात त्या ओडिशामध्ये राहतात. आता म्हणा ह्याची काय ट्रिक काय यार, तुम्हाला ह्याचा प्रॉपर अभ्यासच करावा लागेल. ह्याला कोणतीच ट्रिक नाही, तुम्हाला सगळे राज्यपाठ पाहिजेत. कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, गोवा कुठं आलं, महाराष्ट्र कुठं आलं, जम्मू कुठं आलं, लडाख कुठं आलं, परत तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले 36 जिल्हे पाठ पाहिजेत. मुंबई शहर कुठे आहे, रत्नागिरी कुठे आहे, सिंधुदुर्ग कुठे आहे. जोपर्यंत तुम्हाला आपल्या भारताचा मॅपच समजणार नाही, तुम्ही जमाती कशा सांगणार. काही काही पोरांना तुम्हाला खोटं नाही वाटत की नागालँड हा प्रकार आपल्या बाहेरच्या देशातला आहे. अरे यार, नागालँड आपल्या भारतातलं आहे, अजून सुद्धा पोरांना हे सुद्धा माहिती नाही. त्याच्यामुळे आपल्या भारताच्या मॅप मध्ये सगळे राज्य पाठ केले पाहिजेत, महाराष्ट्रातले जिल्हे पाठ केले पाहिजेत. परत तुम्हाला सांगतो, हा क्वेश्चन माझ्याकडनं पण चुकला होता आन्सर देताना. ठीक आहे, अगं लक्षात ठेवा, महाराष्ट्र कोणत्या राज्याच्या वायव्य सीमेला लागून आहे. ठीक आहे, कोणत्या राज्याच्या विचारलंय, म्हणजे एक प्रकारे त्या राज्याची वायव्य सीमा. ठीक आहे, आणि तुम्ही बघा आपला जो महाराष्ट्र आहे, ठीक आहे, असं असं करून असं काहीतरी आपला समजा एक प्रकारे हा महाराष्ट्र आहे आणि इथे येईल तेलंगणा. ठीक आहे, तर ह्या तेलंगणाच्या वायव्य सीमेला महाराष्ट्र लागून आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर तुमचं तेलंगणा येईल. आणि जर विचारलं असतं महाराष्ट्र राज्याच्या वायव्य सीमेला कोणतं राज्य लागून आहे, तर तेव्हा आलं असतं गुजरात. ठीक आहे, दोन्हीचा प्रकार बघा. त्यांनी विचारले की कोणत्या राज्याच्या वायव्य सीमेला आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या सीमेला आहे, दोघांमध्ये खूप फरक आहे. हा फरक तुम्हाला समजला पाहिजे. ठीक आहे, अजून बघूया आपण थोडेसे क्वेश्चन्स. का मी अगोदर सांगितलं होतं की अभयारण्य हे वगैरे मागच्या लेक्चरमध्ये ज्यांनी केला असेल हा त्यांचा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. आणि पेंच वाघ्य प्रकल्प हे कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे, महाराष्ट्र. आता तुम्ही करणार कमेंट, पेंच महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले आहे? आणि हे पेंच वाघ्य मी विचारलं, आपल्या वाघासाठी फेमस आहे. आता राज्य सांगा. मी विचारणार होतो वाघ म्हणजे कोणत्या प्राण्यासाठी फेमस, पण ऑलरेडी सांगितले. महाराष्ट्रातील कोणत्या पट्ट्यात मॅग्नेटचे धातुके आढळतात? ठीक आहे, नागपूर जिल्ह्यातील कंद्री मान्सून परिसर. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्याच्यामध्ये कोणत्या टाईपची धातू आढळतात हे तुम्ही पाठ करा. म्हणजे महाराष्ट्रात धातू झालं, काळी माती, लाल माती, तांबडी माती कुठल्या म्हणजे जिल्ह्यांमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये ते तुम्ही पाठ करायचं. ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्हाला आजचा लेक्चर कसा वाटला मला कमेंट करा की मी आज जे शिकवलं तर माझ्याकडनं काय चूक झाली का, कारण मी खूप दिवसातून लेक्चर घ्यायला आलोय. आणि ह्याच्या पुढचं आपलं एक लेक्चर येईल नातेसंबंध. तर नातेसंबंधासाठी तुम्ही राहा, आणि ज्यांना पण टेस्ट सिरीज जॉईन करायची लवकरात लवकर करून घ्या. 1 तारखेपासून आम्ही याची प्राइस वाढवणार. का माहितीये का तुम्हाला, बऱ्यापैकी कसं झालंय मला नाही माहिती काय झालंय, पण वाढवायला लागेल, नाहीतर नाही वाढवणार, मला आयडिया नाही त्याबद्दल. पण कसं आहे, आता मी बऱ्यापैकी मुलांना एवढं प्रोव्हाइड केलं आणि ज्या पण मुलांना लाभ घ्यायचा त्यांनी घेतला. आणि इट्स ओके की टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा नक्कीच दिसेल. आणि जेव्हा पण त्यांचा स्कोअर येईल ते मला प्रत्येक जण थँक्यू म्हणेन की थँक्यू रविराज, की तुमच्या टेस्ट सिरीज मुळे खूपच फरक पडला. आणि बेस्ट ऑफ लक. आता आपली पुढची टेस्ट येईल बघा, आता कालची म्हणजे 14 तारखेची टेस्ट दिलेली ती हार्ड लेवल होती, मला मान्य आहे. आणि त्याच्यानंतरची टेस्ट येईल 21 तारखेला. हे बघा, डेली टेस्ट का घेत नाहीये मला, टेस्ट म्हणजे तुम्हाला असं म्हणजे फालतू क्वेश्चन नाही द्यायचे. काय होतं, डेली टेस्ट देण्यात मजा नाहीये. ते म्हणजे सारखं असं वाटतं की नावाला टेस्ट देण्यासारखं नाही. एकच टेस्ट द्यायची, पण प्रॉपर ते क्वेश्चन रिलेटेड आहेत, एक्झाम रिलेटेड अशा टाईपचे क्वेश्चन बनवायचे आपल्याला. उगाच ते रखडपट्टी म्हणून रोज सॉल्व्ह करते तुम्हाला फरक पडणार नाही. आठवड्याचा जो फरक आहे तो दिवसा टेस्ट घेऊन फरक पडत नाही.